नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी बदलापूरमधून आहे. बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचं रॅकेट उघड झालंय. पैशांचं आमिष दाखवत महिलांवर अवैध वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आल्याचं समोर येतंय. 3 महिलांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि संबंधित प्रकरणातले पुरावे सुद्धा जप्त केले गेले. 3ही आरोपींना 7 दिवसाची पोलीस कोठडी दिली गेली आहे. बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय. मला वाटते की बदलापूरमध्ये एकदम गंभीर हे आहे. जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचं आहे की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू. कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैशासाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे नक्कीच हे बदलापूरची पूर्ण प्रतिक्रिया आणि माननीय मुख्यमंत्री ह्याच्याबद्दल तहकीकात करणार. माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे आणि खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. बदलापूर शहर ज्या पद्धतीने वाढतंय, वेगवेगळे प्रकल्प बदलापूर शहरामध्ये येत आहेत, पण त्याचबरोबर एका बाजूला कुठेतरी बदलापूर शहराचं नाव ह्या पद्धतीने बदनाम होत चाललेलं आहे. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे बदलापूर शहरामध्ये मोठे मोठे कॉम्प्लेक्स, मोठ्या मोठ्या सोसायट्या ज्या पद्धतीने होत आहेत, आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये नक्की कोण येतंय आणि काय घटना घडत आहेत, ह्याकडे बदलापूरकरांनी आता बघणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण प्रकरणाची कुठेतरी CID इन्क्वायरी व्हावी, यासाठी नक्कीच आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत. कोणी एक बदलापूरची बाय आहे हॉस्पिटलचं, त्यांनी हे सगळे माहीत दिलं आहे पोलिसाला आणि सगळे खोटे खोटे माहीत दिलं आहे की जेव्हा त्याला अटॅक करा आणि तुम्ही त्याला फसवा असं. पोलीस म्हणतात तुमच्या घरात औषधं काही इंजेक्शन मिळाले असं काय? नाही, मी तर नाही बघितलं. यामागे काही मोठे सूत्रधार आहेत असं तुम्हाला वाटतं का? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं? हो, कारवाई तर झाली पाहिजे. मग जो मेन सूत्र आहे, जो मेन आरोपी आहे, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. बदलापूर, त्यानंतर विठ्ठलवाडी आणि ठाणे अशा 3 ठिकाणी चाचणी पथक आम्ही पाठवलं होतं. त्यामध्ये 3 ठिकाणी बेकायदेशीररित्या संबंधित जे साहित्य आहे आम्हाला ते मिळालं. जे ड्रग्स याच्यामध्ये वापरले जातात ते ड्रग्स आम्हाला मिळालेले आहेत. त्याचा रीतसर पंचनामा करून आरोग्य विभागातील जे अधिकारी आहेत त्यांनी आमच्याकडं तक्रार दिलेली आहे. बदलापुरात आतापर्यंत बिजांडांची तस्करी करण्यामध्ये 3 महिलांना अटक करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रकार जो आहे तो अनेक दिवसापासून सुरू होता, परंतु एका पीडित महिलेने एक डॉक्टरांच्या अंतर्गत तक्रार केल्यानंतर आता बदलापूर पूर्व आणि पश्चिममध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर हे रॅकेट जे आहे ते आता उघडकीस झालेलं आहे. यामध्ये अजून काही तपास करण्यामध्ये पोलिसांचा शोध सुरू आहे. त्यामध्ये अजूनही काही धागेदोरे मिळतात काय अशा दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रॅकेटमध्ये अजून कोण कोण आहे याचा तपास पोलीस कसून चौकशी करत आहेत आणि या अंतर्गत ज्या गरीब महिला आहेत त्यांच्यावर अशा ह्या प्रक्रिया करून बिजांडाच्या अंतर्गत हे उत्पादन होतं. परंतु ज्या पद्धतीने आज हे जे झालेलं आहे हा किळसवाना प्रकार किंवा समाजामध्ये याचा तीव्र निषेध होत आहे. किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, बदलापूर.